सगळ्याला सांगू खुलासा करू का करू का खुलासा मित्रांनो तुम्हाला आता ह्यातला काही मुलं तरुण मुलं आहेत व्हॉट्सअप फेसबुक वापरतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे बाकीच्याला माहित नाही हरकत नाही आता ओपन झालं म्हणलं सांगायला काही हरकत नाही विषय असा झाला होता आगळगावला आपल्या प्रचाराचा शुभारंभ होता रणवीर भाई आपल्या त्याची बाईक रॅली काढली होती आपल्याला आगळगावला जायला रस्ता तो एकच होता जात असताना माहित असताना त्या सोपळच्या बंगल्यासमोर काय 4-5 पोलिस घेऊन त्या उमेदवाराचा थोरला भाऊ त्याचं वय वर्ष 77 आहे आणि खुर्ची टाकून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तो खुन्नस देत होता रणवीर भाई आल्यानंतर सुद्धा त्याला ज्या पद्धतीने हातवारे केले की तुम्हाला मी माईकवर सुद्धा सांगू शकत नाही अशा पद्धतीने विचित्र अशा म्हणजे ज्याचं वय आजोबाच्या वयात आहे ह्या माणसाला या वयात सुद्धा भाऊ त्याला बुद्धी नाही आणि मग टीव्हीला फक्त दाखवलं गेले की आपल्या रणवीर भाईनं आपल्या तरुण पोरांनी त्या ठिकाणी जीवच पूर्ण गोंधळ घातला म्हणून मार्केट यार्डापासून निघाल्यापासून माझा मुलगा रोहित आणि रणवीर भैया एकाच गाडीवर होते माझा मुलगा मागे रणवीर पुढे होता रणवीर भैयाला आपल्या त्या थोडल्याला बघितलं की मुळात टाका हलते त्याला एकच माहिती आहे माझ्या बापाला सगळ्यात जास्त त्रास ह्या लोकांनी दिलाय ही सापडली सोडणार नाही आणि नेमकं त्याने ती चूक केली आणि रणवीर भाईला राग सहन झाला नाही मित्रांनो रणवीर भाई ज्यावेळेस हातवारी करत होता गाड्या उभ्या केल्या आणि मग त्याला आपले रणवीर भाईच्या स्टाईल मध्ये त्यांना चालू केलं मग ते बघता ती आत गेल्यानंतर मग माझ्या मुलानं त्याला काय केलं भैया खाली बस जाऊ दे आत गेला खाली बस थोडी समजायची भूमिका घेतली हरकत नाही ते चुकला असं खाली बस पण रणवीर भाईच्या डोक्यात राग होता तुला माझ्या मुलाला गप रे म्हणून प्रेमानं असं पाठीमागं मारलं आणि विरोधकांनी फक्त तेवढीच क्लिप काढली आणि तीच व्हायरल केली आणि रमेश अण्णाच्या मुलाला रणवीर भाईनं मारलं म्हणून सांगितलं मित्रांनो मी अत्यंत स्वाभिमान आहे मी माझ्या मुलाला आणि सांगतो आधी महत्वाचं आम्हाला कुणालाच काय माहित नाही सभा संपली रात्री 1 वाजता मी जेवण कुठे मिळणार नाही म्हणून खानवेल एका हॉटेलला मी जेवायला गेलो 12:15 12:30 वाजले असतील आणि 12:45 पहिला मला फोन कुणाचा आला असेल तर रणवीर भाईचा आला अण्णा असं झालं म्हणले आणि ती क्लिप मध्ये विरोधकांना व्हायरल केली मी म्हणलं काय झालं भैया काय नाही मला बी कळलं नाही म्हणले ज्यूस मध्ये म्हणले आम्हाला आठवले बी नाही माहिती बी नाही रोहितला माहिती नाही सभा संपली आम्ही बी आलो घरी जेवलो आम्ही आपापल्या घरी गेलो आपल्या घरी बघितलं तर माझं असं क्लिप गेले मी रोहित भाईला पाठीमाग हळून सापड मारली होती ज्यूस मध्ये आपण म्हणतो का नाही धराधरी म्हणल्यानंतर गबस करतो ना त्यातला प्रकार झाला मित्रांनो काही कारण नाही त्याला निमित्त झालं आणि सगळ्या तालुक्यात त्याने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो रणवीर भैया अत्यंत निर्मळ मनापासून त्याला मला सांगितलं की मला घडलेली गोष्ट सुद्धा माहित नाही तितक्याच प्रामाणिकपणे म्हणलं भैया तू गोष्टीकडे लक्ष देऊ नको विरोधक कुठल्या गोष्टीचं भांडवलच करत असतात आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कर तू सुद्धा मनाला काय लावून घेऊ नको मी तर अजिबात मनाला लावून घेत नाही अरे जर तसं केलं असताना मी बी खानदानी लेकरू आहे मी पण ह्या स्टेजवर थांबलो नसतो लक्षात ठेवा पण तसं घडलंच नाही पण विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करतात हे तुम्हाला सांगायचं आता येताना मला कोणतरी म्हणलं मला अण्णा तुमचे काय मुलाची किरकिर झाली का आता नाव आठवण नाही कोण म्हणलं होतं भाई आपलं आता मला एक जण म्हणलं होतं काय झालं का म्हणून असो तर अशा पद्धतीने हे विरोधक कुठल्याही टोकाला जाऊन आपल्यामध्ये मतभेद करण्याची तयारी असते करत असते आपण या गोष्टीकडे कोणी लक्ष देऊ नका